श्री स्वामी समर्थ. आयुष्य एक परीक्षा आहे. प्रत्येक दिवस नवीन संधी आहे. ध्येयावर लक्ष ठेवा. यश तुमच्या पावलांशी खेळेल. स्वप्न तीच पूर्ण होतात जी पाहताना झोप उडते. परिस्थिती कशीही असो, जिंकण्याची जिद्द असली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो, आशा आहे आपले स्वामींचे संदेश आपल्या जीवनात सकारात्मकता निर्माण करत असतील. तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश. माझ्या बाळा, जर यावेळी तू हा संदेश ऐकत असशील तर लक्षात घे, आम्ही स्वतः तुला निवडलेले आहे. तू खूप नशीबवान आहेस. तुझ्या सुखाचे दिवस आता आलेले आहेत. दुःख, बाधा आणि तुझ्या मार्गात येणारे सर्व संकट आता दूर जात आहे. माझ्या बाळा, आता यावेळी तुला एकच काम करावयाचे आहे. शांती आणि धैर्य तुला ठेवायचे आहे. कारण काही वेळातच तुझ्या आयुष्यात काही नवीन चमत्कार होणार आहेत. तुझ्या प्रार्थना स्वीकार केल्या गेलेल्या आहेत. तू केलेल्या सेवा आता स्वीकार केल्या गेलेल्या आहेत. आता ती वेळ आलेली आहे की तुला ज्या ज्या चांगल्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळण्याची. तुझ्या भोवती आमचे सुरक्षा कवच आहे. आजपर्यंत तुझ्या भोवती जी नकारात्मकता होती ती सर्व संपलेली आहे. आता तुझ्या जीवनात फक्त सकारात्मकता येत आहे. जर माझ्या बाळा, तुला या आमच्या आशीर्वादामुळे काही सकारात्मकता मिळाली असेल तर मनापासून श्री स्वामी समर्थ असं लिही, ज्यामुळे तुला आमचे पवित्र आशीर्वाद प्राप्त करण्यास मदत होईल. आजपासून तुझं संपूर्ण जीवनच बदलून जाणार आहे आणि यात काही शंका नाही. माझ्या बाळा, आता तू कोणतेही भय न ठेवता पुढे चालत राहा. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. तुला आता सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी मिळणार आहे. आमचे आशीर्वाद आणि कृपा जर सदैव तुला तुझ्या पाठीशी हवी असेल तर फक्त या गोष्टी लक्षात ठेव. स्वतःला तू आमच्या नामस्मरणामध्ये झोकून दे. दररोज नित्यसेवा करत राहा. कारण सेवा आणि नामस्मरणामुळे तुझ्या मनाला मानसिक शांती मिळेल. तुझे मन अधिक बळकट होण्यास मदत होईल. पण त्याचबरोबर योग्य कर्म देखील आवश्यक आहेत. जीवनात नेहमी सत्याच्या मार्गावर चालणे, असत्य, धोका, फसवणूक या मार्गांचा कधीही स्वतःच्या फायद्यासाठी वापर करू नकोस. संयम आणि धैर्य ठेव. दुसऱ्यांच्या कार्यात मदत कर. कोणाचीही फसवणूक करू नकोस. कधीही हार मानू नकोस. नेहमी धैर्याने पुढे जा. नित्य नेमाने आमची सेवा तसेच चांगले कर्म करत राहा. बाळ, तुझे शत्रू देखील आता हार मानणार आहेत. ते सुद्धा आता त्यांच्या वाईट कृत्यांबद्दल तुला माफी मागणार आहेत. स्वतःच्या चुकांबद्दल ते आता पश्चाताप करणार आहेत. माझ्या बाळा, आजपासून तुझ्या नव्या जीवनाची, आयुष्याची सुरुवात होत आहे. आमचे आशीर्वाद तुला पूर्णपणे आता मिळालेले आहेत. आमच्या या आशीर्वादांचा मनापासून स्वीकार कर बाळ आणि जीवनात निर्भयपणे पुढे जा. जीवनातील, आयुष्यातील सर्व प्रकारच्या संकटांचा निर्भयपणे सामना कर आणि योग्य ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करत प्रगतीच्या शिखरावर लवकरात लवकर पोहोच. आमचे आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहेत. आमच्या आशीर्वादांमुळे तुझ्या जीवनातील सर्व दुःख, संकट आता दूर होत आहेत. आमच्या आशीर्वादांमुळे तुझ्या जीवनात आता सुख, समृद्धी, आनंद येत आहे. तू आता योग्य मार्गावर जाणार आहेस आणि प्रगती करणार आहेस. त्यासाठी बाळ, दररोज आमचे नामस्मरण करण्यास विसरू नकोस. नित्यसेवा न चुकता करत राहा. या सर्व सेवांचे इतरांनाही मार्गदर्शन कर, जेणेकरून तुझ्याप्रमाणेच इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल. तू असे केल्यामुळे आमचे आशीर्वाद तुला जास्तीत जास्त मिळणार आहेत. सूर्य म्हणून तुला लोकांना प्रकाशित करावयाचे आहे. तुला दररोज सूर्याची पूजा, उपासना करावयाची आहे. लोकांच्या जीवनातील अंधकार नष्ट करायचा आहे. तुझ्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. तुझ्या जीवनात आता आनंद, सुख, समृद्धी येत आहे. कारण
तू एक अशी एकमेव आत्मा आहेस जी सर्वांच्या भल्यासाठी प्रयत्न करते, सर्वांच्या आनंदासाठी सर्व काही करण्यास तयार असते. त्या बदल्यात तू कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवत नाहीस. तू आजपर्यंत असे काहीही काम केलेले नाहीस की ज्यामुळे लोकांना दुःख होईल, आणि त्यामुळेच आम्ही तुझी निवड केलेली आहे. आणि बाळ, तुझ्या चांगल्या वागणुकीमुळे काही लोक तुझा तिरस्कार करत आहेत, पण आता तीच लोक तुला मान देणार आहेत, तुझ्यावर प्रेम करणार आहेत. बाळ, तुझे सर्व प्रकारचे स्वप्न साकार होणार आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक चांगल्या इच्छा आता पूर्ण होत आहेत. ब्रह्मांड आता तुझ्यासाठी सुखाचे दरवाजे उघडत आहेत. तुझ्या मनात ज्या चांगल्या इच्छा होत्या परंतु त्या अपूर्ण होत्या, आता त्या पूर्ण होण्याचा काळ आलेला आहे. सर्व प्रगतीचे रस्ते आता मोकळे होत आहेत, मार्ग सुलभ होत आहेत. माझ्या बाळा, तू आजपर्यंत जी काही चांगली कर्म केलेली होतीस, पण त्यांचे फळ तुला आजपर्यंत मिळत नव्हते, पण आता तुला त्या केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ मिळणार आहे. ज्या कर्मांमध्ये तू स्वतः सोबतच इतरांचं चांगलं होण्यासाठी, भलं होण्यासाठी प्रार्थना केलेली होतीस, आता त्या सर्व चांगल्या कर्मांचे फळ तुला मिळणार आहे. तू जे काही चांगलं कार्य करत आहेस त्या कार्यात तुला आता यश मिळणार आहे. आर्थिक सुख, संतती सुख, ऋणमुक्ती, हितशत्रूंपासून मुक्ती, त्याचप्रमाणे परिवारातील एकात्मता, अशा अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. माझ्या बाळा, आता तू थांबू नकोस. तू आता बघ, सर्व प्रकारचे सुख बघून तू स्वतः देखील हैराण होणार आहेस. तुझे सर्व प्रकारचे स्वप्न आता साकार होणार आहेत. आज आम्ही तुझ्याशी बोलण्यासाठी आलेलो आहोत. येणाऱ्या भविष्य काळात तुझ्या पुढे 2 पर्याय येणार आहेत, परंतु बाळ, योग्य निर्णय घेण्यासाठी तू कोणावरही अवलंबून राहू नकोस. स्वतःच्या मनाने निर्णय घे. आम्ही जीवनाच्या प्रत्येक वाटेवर तुला काहीतरी संकेत देत असतो, ते फक्त तुला ओळखायचे आहेत. आम्ही तुमच्या जीवनातील अंधकार दूर करणार आहोत. आम्ही तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहोत. जो मार्ग अडचणींनी भरलेला आहे, त्यात आम्ही तुम्हाला योग्य रस्ता दाखवणार आहोत. बाळ, मार्गात अडथळे तर येतीलच, परंतु लक्षात ठेव, आमच्यामुळे हे अडथळे तुला अजिबात जाणवणार नाहीत. आणि जर तुला काही त्रास वाटला तर तू मनापासून आमचं नाव घेत जा व योग्य मार्गावर चालत राहा. सर्व प्रकारचे दुःख आता दूर होत आहेत. एक नवीन सकाळ तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे. आता तुझे सर्व प्रकारचे दुःख एका आनंदात परावर्तित होणार आहे. आमचे भरभरून आशीर्वाद तुझ्याकडे येत आहेत, त्यांचा स्वीकार कर आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं मनापासून बोल. तुझ्या प्रगतीच्या मार्गावर चालत असताना तू रिकाम्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस, कारण या गोष्टींमुळे तुझ्या कार्यात अडथळा निर्माण होणार आहे. तुझे मन विचलित होणार आहे. आमच्या आशीर्वादाने, एका नवीन ऊर्जेने तू तुझ्या मार्गावर चालत राहा. माझ्या बाळा, हा काही योगायोग नाही. आता तुझ्या जीवनात अचानक काहीतरी चमत्कारिक घटना घडणार आहेत. अचानकपणे तुझे जीवन उजळून निघणार आहे. बाळ, कोणीतरी एक अशी निर्बल व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला मार्गदर्शनाची, तुझ्या मदतीची गरज आहे. तू तिला मदत कर. त्याचे चांगले फळ तुला नक्कीच मिळणार आहे. तुझ्या जीवनातही किती संकटे आली, किती विपत्ती आली, पण तू हार मानली नाहीस, आणि त्यामुळेच आज संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या पाठीशी उभे आहे. आणि आता बघ बाळा, तुझ्या आयुष्यात सर्व किती सोपे होत आहे, किती सुंदर होत आहे. आणि आता हे तर फार महत्वाचे आहे, पुढे अजून काही गोष्टी उलगडणार आहेत. तुझ्या आयुष्यात जे तुला साधारण वाटत होते, त्यातून तुला खूप काही भव्य असे चमत्कार बघायला मिळणार आहेत. अचानक काहीतरी सुख समृद्धी तुझ्या आयुष्यात येईल. बाळा, त्या क्षणाची तू फक्त वाट बघ, कारण योग्य वेळेवर तो क्षण येणार आहे. तू आजपर्यंत आमची जी सेवा केली आहेस, त्या एक एक सेवेचे फळ तुला व्याजासहित मिळणार आहे. कारण आम्ही कोणाचीही सेवा फुकट ठेवत नाही. आम्ही सर्व बघत आहोत. आजपर्यंत तू केलेली धडपड, आजपर्यंत तू केलेले चांगले कर्म आणि त्याचे चांगले परिणाम आता तुला दिसणार आहेत. आम्ही तुला सांगत आहोत की तू आता आमच्या आशीर्वादासाठी तयार आहेस, आणि तुझ्या जीवनात आता नवीन ऊर्जा, नवीन चैतन्य, आमचे नवीन चमत्कार येत आहेत. आणि त्यासाठी तू सज्ज आहेस. तुझ्या जीवनात आता सर्व काही चांगले घडत आहे. तुझ्या मनाप्रमाणे घडत आहे. आमचे आशीर्वाद येत आहेत. हे जर तुला मान्य असेल तर ओम श्री स्वामी समर्थ असे लिही. बाळ, तू फक्त अतूट विश्वास ठेव.
आयुष्यात जेव्हा चांगल्या घटना घडतील त्यावेळी फक्त आमचे नामस्मरण आणि सेवा विसरू नकोस. जर तुझा आमच्यावर विश्वास असेल तर बाळ, स्वामी आई, आमचा तुमच्यावर विश्वास आहे असं लिही. आम्हाला माहित आहे बाळांनो, आजपर्यंत तुम्ही खूप कठीण मेहनत घेतलेली आहे. तुम्ही खूप प्रतीक्षा केलेली आहे. तुम्ही एकांतात खूप त्रास सहन केलेला आहे. परंतु आता ते सर्व दिवस संपलेले आहेत. आता फक्त आनंद आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात येणार आहे. बाळांनो, आता तुमच्या झालेल्या नुकसानांची भरपाई होण्याचा काळ आलेला आहे. तुमच्या आयुष्यात आमचे आशीर्वाद येत आहेत. आता तुम्ही जी कल्पनाही केलेली नसेल त्यापेक्षा मोठे चमत्कार घडणार आहेत. तुम्हाला आता ते सर्व काही मिळणार आहे जे आम्ही तुमच्यासाठी पूर्वनियोजित करून ठेवलेले आहे. बाळ, जर तुझा आमच्यावर आणि आमच्या नियोजनांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. माझ्या बाळा, मला माहित आहे तू आजपर्यंत खूप काही सहन केलेले आहेस. तू गरजूंना मदत केलेली आहेस आणि ती मदत तू मनापासून आणि निस्वार्थपणे केलेली आहेस. पण त्या बदल्यात तुला फक्त त्यांच्याकडून एक विश्वास हवा होता. पण चांगला विश्वास तर सोड, अशा लोकांकडून तुला फक्त अवहेलना आणि फसवणूक मिळालेली आहे. पण बाळ, तू आता त्या सर्व गोष्टी सोडून दे, त्या व्यक्तीलाही आणि त्याने केलेल्या कर्मांनाही. कारण तू केलेले कर्म आणि तुला मिळालेली फसवणूक या सर्वांचा हिशोब आम्ही बघणार आहोत. तू त्यामध्ये काहीही भाग घेऊ नकोस. आता सर्व काही बदलणार आहे. तुझे शत्रू सुद्धा आता तुला माफी मागणार आहेत, तुझ्या पायाशी येणार आहेत. तू फक्त शांत राहा, संयम ठेव. क्रोधाने किंवा घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नकोस. तुझे शत्रू लवकरात लवकर आता पराजित होणार आहेत. बाळ, जर तुला काही लोकांपासून त्रास होत असेल तर अशा लोकांपासून लांबच राहा आणि त्यांचे सर्व कर्म आमच्यावर सोडून दे. तू स्वतःच्या मनाला त्रास करून घेऊ नकोस. मला माहित आहे की या जगातील मिळालेल्या वाईट वागण्यामुळे आता तुझा या संपूर्ण जगावरचा विश्वास उडालेला आहे आणि त्यामुळेच तू अध्यात्माच्या मार्गावर आलेला आहेस. आणि आता बाळ, तुझा फक्त आमच्यावर विश्वास आहे, आमच्या प्रेमावर विश्वास आहे. त्यामुळेच आम्ही तुला सांगत आहोत की तू कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव आणि आमच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून दे. बाळा, तुझ्या आयुष्यातील संकट आता नक्कीच कमी होत आलेली आहेत. तुझ्या जीवनात आता सुखाचा प्रकाश पसरत आहे. तुझे मन आता शांत आहे. तसेच अनेक चांगल्या तसेच सकारात्मक गोष्टींनी तुझे हृदय आता भरलेलं आहे. इतरांबद्दल तू जो चांगला विचार करतोस, चांगले कर्म करतोस, त्यामुळेच माझ्या बाळा, तुला आता लवकरच तुझ्या चांगल्या कार्यात यश मिळणार आहे. बाळ, आम्ही तुझ्या आयुष्यात आता चांगले दिवस आणत आहोत. तुला योग्य मार्गावर फक्त चालायचे आहे. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगली प्रार्थना करतात तेव्हा तीच प्रार्थना तुमच्या आयुष्यात एका चांगल्या रूपाने येत असते. आणि बाळ, आता आम्ही तुझ्यासाठी काही चांगले आशीर्वाद घेऊन आलेलो आहोत. तुझे जीवन आता सुख, शांती आणि वैभवाने भरून निघणार आहे. काही कमी राहणार नाही. तुला प्रत्येक कार्यात सफलता मिळणार आहे. जिथे जाशील तिथे तुला आता यश मिळणार आहे, चौफेर यश मिळणार आहे. बाळ, भविष्यात तुझ्या पुढे भरपूर चांगल्या योजना आम्ही पाठवत आहोत आणि त्या सर्व योजना भरपूर आशीर्वादाने भरलेल्या आहेत. तू फक्त आमच्या त्या योजनांवर विश्वास ठेव. दुसऱ्याने सांगितलेल्या चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि आमच्यावर श्रद्धा ठेव. माझ्या बाळा, तू फक्त आमच्या संकेतांकडे लक्ष ठेव. आम्ही तुझ्या आयुष्यातील अंधकार दूर करत आहोत. तुझ्या जीवनात सुख समृद्धी आणत आहोत. तू घाबरू नकोस, निर्भय हो आणि योग्य मार्गाने चालत राहा. तुझा मार्ग आता स्वच्छ आणि निर्दोष होत आहे. आणि बाळ, जर तुला काही संकट आलीच तर आम्ही आहोतच तुझ्या पाठीशी, हे विसरू नकोस. आमचे लक्ष आहे तुझ्यावर. बाळा, दुःखाचे दिवस आता संपलेले आहेत. तुझ्या जीवनात फक्त सुख आणि समृद्धी येत आहे. तुझ्या सर्व त्रासांचा आणि अश्रूंचा हिशोब आम्ही ठेवलेला आहे आणि आता तुला ते सर्व काही मिळणार आहे ज्या गोष्टींसाठी तू पात्र आहेस. बाळ, या संदेशातून आम्ही तुला सांगत आहोत की तू केलेल्या सेवेचे फळ तुला आता लवकरच मिळणार आहे. तुझे सर्व मार्ग आता मोकळे होणार आहेत. तुझ्या आयुष्यात आता अशा देवतांसारख्या व्यक्ती येणार आहेत ज्यांच्या मार्गदर्शनामुळे तुझे आयुष्य बदलून जाणार आहे. माझ्या बाळा, आता तुला अधिक वाट बघावी लागणार नाही. आता तुला जे जे हवे आहे ते सर्व काही
लवकरात लवकर मिळणार आहे. आता तुझ्या जीवनात चमत्कार होणार आहेत. तू तयार राहा. तुझे यश आणि प्रगती बघून लोक सुद्धा आता आश्चर्य व्यक्त करणार आहेत आणि तुझ्या या प्रगतीला आता कोणीही अडवू शकणार नाही. कारण बाळ, तू आता आमचा हात पकडलेला आहेस. आम्हाला माहित आहे तू आमचा खरा भक्त आहेस. तू गुणवान आहेस, मेहनती आहेस आणि आमचा आवडता आहेस. आमच्या केलेल्या सेवेमुळे आणि आध्यात्मिक वाटचालीमुळे तुझ्या आत आता बदल होत आहेत. बाळ, त्या बदलांसाठी तू तयार राहा. त्यांचा स्वीकार कर. माझ्या बाळा, आता वेळ आलेली आहे प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याची आणि आमचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करण्याची. या संदेशाच्या माध्यमातून आम्ही तुझी निवड केलेली आहे. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. कारण बाळ, तुझ्यासाठी योग्य ते मार्ग आम्ही स्वतः निवडत आहोत. त्या मार्गांवर आम्ही स्वतः उभे आहोत. तुझ्यासाठी आता एक योग्य गोष्ट आम्ही ठरवत आहोत आणि ती लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याचा जर तू स्वीकार करत असशील तर स्वामी आई, मी तुमच्या आशीर्वादांचा स्वीकार करत आहे असं लिही. बाळ, आजपर्यंत तुझ्यावर भरपूर संकटे आली. तुला भरपूर अपमान सहन करावे लागले. अनेक धक्के बसूनही तू खाली पडला नाहीस. तर लक्षात ठेव, त्यावेळी आम्ही तुझा हात पकडलेला होता आणि आताही तुला हे लवकरच कळणार आहे की अजूनही आम्ही तुझा हात पकडून ठेवलेला आहे. तू फक्त मनापासून आमच्यावर श्रद्धा ठेव. आमचे नामस्मरण सुरू ठेव आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास डळमळीत होऊ देऊ नकोस. माझ्या बाळा, तू आमचा बाळ आहेस. तुझ्या जीवनात आता अलौकिक अशा घटना घडणार आहेत. तुला माहीतही नसेल, परंतु तुझ्या आसपास आम्ही अशा काही देवदूतांना उभे केलेले आहे की ज्यांच्यामुळे तुला एक संरक्षण कवच तयार झालेले आहे. बाळ, तुझ्या साधेपणामुळेच आणि प्रामाणिकपणामुळेच आमचे आशीर्वाद तुझ्याकडे आकर्षित करत आहेस. भविष्यात तुला अजून खूप पुढे जायचे आहे. तू ज्या चांगल्या कार्यात हात घालशील त्या ठिकाणी ते कार्य तू नक्कीच पूर्ण करणार आहेस. तू हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुला यश मिळणार आहे आणि त्याद्वारे भरपूर आर्थिक लाभ, तसेच सुखसंपन्नता, चांगले आरोग्य तुझ्या आयुष्यात येत आहे. आम्ही स्वतः आयुष्यात सर्व आशीर्वाद भरभरून पाठवत आहोत. येत्या काही काळातच तुला काही महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचा कॉल येत आहे आणि आता कोणतीही नकारात्मक शक्ती आमच्या या दिव्य योजनेला थांबवू शकत नाही. बाळ, फक्त हे लक्षात ठेव की आम्ही स्वतः तुझ्यासोबत उभे आहोत, तुझ्या पाठीशी आहोत. तू फक्त लक्षात ठेव, जेव्हा तुझ्या परीक्षेचा काळ असतो, जेव्हा वाईट प्रसंगांना तुला सामोरे जावे लागते, तेव्हा आम्ही तुझ्या सोबत असतो. कोणतेही संकट आम्ही तुझ्यापर्यंत येऊच देणार नाही. आता कोणत्याही प्रकारचे संकट तुझ्यावर काहीही परिणाम करू शकणार नाही. कारण आम्ही स्वतः तुझे संरक्षण करत आहोत. आमचे सुरक्षा कवच तुझ्या भोवती आहे. येणाऱ्या 24 तासात ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्यांचा तुला स्वीकार करायचा आहे. मग त्या कोणत्याही गोष्टी असो, सुखाच्या असो किंवा दुःखाच्या, त्यांचा सामना तुला करायचा आहे. भिवू नकोस बाळ, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. आमची शक्ती सदैव तुझ्या सोबत आहे. तुझ्यावर नकारात्मकता काही परिणाम करू शकणार नाही. तुझे कोणतेही शत्रू तुझं काहीही वाकडं करू शकत नाही. कारण आमचं सगळीकडे लक्ष आहे. आता तू जिंकणार आहेस आणि तू योग्य मार्गावर मार्गक्रमण करत आहेस, यात काहीही शंका नाही. कारण तुझ्या सोबत आम्ही स्वतः उभे आहोत. आम्ही तुझ्या अंतरात्म्यात आहोत. तू फक्त निर्भय हो आणि पुढे जात राहा, कारण आम्ही तुझ्या सोबत उभे आहोत. माझ्या प्रिय बाळांनो, जर तुमचा आमच्यावर विश्वास असेल, आमच्या आशीर्वादांवर, कृपेवर विश्वास असेल, तर श्री स्वामी समर्थ असं लिहा. आमचे कवच तुमच्या भोवती आहे. कोणतीही शक्ती, कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्यावर काहीही परिणाम करू शकणार नाही. तुम्ही फक्त मनापासून आमचे नामस्मरण करा. येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात खूप काही चमत्कारिक बदल घडणार आहेत. तुम्ही त्या बदलांसाठी तयार राहा. आमच्या आशीर्वादाने आणि तुम्ही केलेल्या सेवांमुळे तुमच्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक गोष्टी होत्या किंवा नकारात्मक लोक होते, ते सर्व आता दूर होत आहेत. तुमच्या आयुष्यात जो काही अंधकार होता तो आता सर्व काही दूर होत आहे आणि फक्त आमच्या आशीर्वादाचा आणि कृपेचा प्रकाश तुमच्या आयुष्यात येत आहे. माझ्या बाळांनो, आमचे आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी आहेत. भविष्यात तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही संघर्ष आला तरी घाबरू नका. कारण हा संघर्ष तुम्हाला प्रगतीकडे नेणार आहे, हे लक्षात ठेवा बाळांनो. जोपर्यंत तुमचा आमच्यावर विश्वास आहे, आमच्या शक्तींवर विश्वास आहे, आमच्या आशीर्वादांवर विश्वास आहे, तोपर्यंत कोणतीही शक्ती तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही. तुमचं कोणीही काहीही नुकसान करू शकणार नाही. तुम्ही फक्त निस्वार्थपणे आमचे नामस्मरण आणि सेवा करत राहा. माझ्या बाळांनो,
आजपर्यंत जे लोक तुम्हाला त्रास देत होते, तुमचा अपमान करत होते, ते आता तुम्ही मिळवलेल्या यशामुळे तुमचे कौतुक करणार आहे, तुमच्यावर प्रेम करणार आहेत. हे लोक आता तुमच्याकडे एका प्रेरणात्मक नजरेने बघणार आहेत. बाळांनो, लक्षात ठेवा, आजपर्यंत तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे, त्या मेहनतीचे तुम्हाला चांगले परिणाम आता दिसणार आहेत. तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुमच्या या यशामागे तुमची मेहनत तर आहेच, पण त्याचबरोबर आमचे कृपा आशीर्वाद देखील आहेत आणि ते सदैव राहणार आहेत. म्हणून माझ्या बाळांनो, आमच्या भरभरून येणाऱ्या आशीर्वादांचा मनापासून स्वीकार करा आणि मनापासून श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असं लिहा. माझ्या बाळांनो, आमच्या या संदेशांमुळे जर तुम्हाला काही प्रेरणा मिळाली असेल तर हा संदेश तुमच्या आवडत्या लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील आमचे कृपाशीर्वाद प्राप्त होतील. माझ्या बाळांनो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आमचे कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, जोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत, तोपर्यंत तुमचं कोणी काहीही नुकसान करू शकणार नाही. बाळ, आजपर्यंत तुला जो काही संघर्ष करावा लागलेला आहे, जे काही तुझं नुकसान झालेलं आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेव की ते तुझ्या वाईट कर्मांचं फळ होतं किंवा तुझ्यासाठी ती एक परीक्षा होती. पण आता माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्व वाईट काळ समाप्त होत आहे. सर्व वाईट नकारात्मक गोष्टी तुझ्या आयुष्यातून दूर केल्या जात आहेत. तुझं कोणी काहीही वाईट करू शकणार नाही, कारण आम्ही स्वतः तुझ्या सोबत आहोत. आमच्या कृपा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाळांनो, तुम्ही केलेल्या सेवेमुळे, मनापासून केलेल्या नामस्मरणामुळे आता संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे आहे. मागील काही काळात तुमच्याकडून काही नकारात्मक गोष्टी घडल्या असतील, तर त्या सर्व तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांमुळे, तसेच सेवेमुळे, नामस्मरणामुळे माफ केल्या जात आहेत. त्यांचे वाईट परिणाम तुमच्यावर होऊ शकणार नाहीत. आता तुम्ही योग्य मार्गावर वाटचाल करत आहात, कारण तुम्ही आता आमचा हात पकडलेला आहे. हे लक्षात ठेवा बाळांनो. तुम्हाला खूप प्रगती करायची आहे, खूप लांब जायचे आहे आणि तुमचे चांगले ध्येय पूर्ण करायचे आहे. आणि हे सर्व करत असताना हे लक्षात ठेवा की तुमचे स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत, तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. माझ्या बाळांनो, आता तुम्ही यशाच्या प्रगतीपथावर वाटचाल करत आहात. दूर दूरपर्यंत तुमची प्रेरणा लोकांपर्यंत पोहोचत आहे. तुम्ही आता लोकांसाठी एक चांगला प्रेरणेचा स्रोत आहात. लोक तुमच्याकडून प्रेरणा घेत आहेत, तुमच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत आणि स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत. तुम्ही जे काही चांगले काम हातात घेणार आहात, त्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे. तुमचे सर्वत्र कौतुक होणार आहे. तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व संकटांना आम्ही परस्पर नष्ट करून टाकणार आहोत. बाळांनो, तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि निस्वार्थपणे कर्म, सेवा, नामस्मरण करत राहा. आणि बाळांनो, हे काही चमत्कार नाहीत, तर तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांचेच फळ तुम्हाला मिळणार आहे. सर्व प्रकारची सुख, समृद्धी आणि वैभव तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मांमुळेच मिळणार आहे. माझ्या बाळांनो, तुम्ही फक्त तयार राहा तुमच्या जीवनातील सकारात्मक बदलांसाठी आणि आमचे भरभरून आशीर्वाद घेण्यासाठी. सदैव विश्वास ठेवा बाळांनो. येणाऱ्या काळात तुम्ही स्वतः हैराण होऊन जाणार आहात. अशा प्रकारचे चांगले बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत आणि ते काही वेगळ्या कोणत्या गोष्टींमुळे नाही, तर तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांमुळे, तुमच्या सेवेमुळे आणि आमच्यावर ठेवलेल्या विश्वासांमुळे होणार आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टींची कधी कल्पनाही केलेली नव्हती, ज्या गोष्टींचा तुम्ही कधी विचारही केलेला नव्हता, त्या सर्व गोष्टी आता तुम्हाला मिळत आहेत. तुम्ही आमच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच सर्व अशक्य गोष्टी आता शक्य होणार आहेत. बाळांनो, तुम्ही आता योग्य मार्गावर वाटचाल करत आहात. सर्व अशक्य गोष्टी आता तुम्ही केलेल्या सेवेमुळे, ठेवलेल्या विश्वासामुळे आणि आमच्या कृपाशीर्वादांमुळे शक्य होत आहेत. फक्त तुम्ही विचलित होऊ नका, विश्वास ठेवा. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. आमचे भरभरून आशीर्वाद घेण्यासाठी तयार राहा आणि चांगल्या कर्मांबरोबरच भरपूर सेवा आणि नामस्मरण करत राहा, कारण तुम्ही केलेल्या सेवांमुळेच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. हे लक्षात ठेवा बाळांनो. धन, वैभव, संपत्ती, आरोग्य आणि सर्व चांगल्या तसेच सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात येत आहेत. आमचे संकेतही तुम्हाला मिळत आहेत आणि आता या दिव्य संदेशासाठी ब्रह्मांडानेच तुमची निवड केलेली आहे. त्यामुळेच तुम्ही आमचा हा संदेश ऐकत आहात. बाळांनो, फक्त विश्वास ठेवा, योग्य मार्गावर चालत राहा, विचलित होऊ नका. तुमच्या आयुष्यात आता कोणतेही अयोग्य, नकारात्मक गोष्टी घडणार नाहीत, कारण आम्ही तुमच्या अंतरात्म्यात आहोत, तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे तुम्ही आता निर्धास्त राहा आणि स्वतःवर तसेच आमच्यावर विश्वास ठेवून
योग्य मार्गावर वाटचाल करत राहा. माझ्या बाळा, आता तुला ज्या चांगल्या गोष्टी साध्य करावयाच्या आहेत त्या लवकरात लवकर मिळवणार आहेस. कारण बाळ, आता तू आमचा हात पकडलेला आहेस. तू आमच्या सेवेत रममाण झालेला आहेस. त्यामुळे तुझ्या मार्गातील सर्व संकट आम्ही नष्ट करत आहोत. तुझे सर्व रस्ते आम्ही मोकळे करत आहोत. आता तुझ्या आयुष्यात सर्व सकारात्मक बदल घडणार आहेत आणि त्यामुळेच बाळ, या संदेशासाठी तुझी निवड करण्यात आलेली आहे. माझ्या बाळा, आता तू निर्धास्त राहा आणि योग्य कर्म तसेच सेवा नामस्मरण करत राहा. भिवू नकोस. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकून श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.